त्यांचं म्हणणं आहे तुम्ही पहिले इथून ठीक व्हा, इथून ठीक व्हा, मग तुम्ही बाकीचं ठीक होतं. तुमचा माइंड आणि मन जेव्हा स्टेबल होईल, आणि ते कधी होईल, एक पॉइंट लागतो त्याला स्टेबल होण्यासाठी. आपण जसं मेडिटेशन मध्ये करतो, ध्यान मध्ये करतो, तीच गोष्ट नामजपणे पण होते. जेव्हा तुम्ही ती गोष्ट कंटिन्यू 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 करतात, तिचा आध्यात्मिक, मानसिक आणि सायंटिफिक प्रत्येक प्रभारे त्याचा प्रभाव पडतो. नमस्कार, मी विपुल राय गुरुराया चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. मागच्या व्हिडिओमध्ये मी बोललेलो की मी पुन्हा एकदा एक तरुण पिढी नक्की तुमच्या समोर आणेल, तर मी आज पुन्हा ती आणलेली आहे. आपल्या समोर आहे मनोज माई. तुमचं स्वागत करतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर आज मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे, तर अंधश्रद्धा, श्रद्धा, अध्यात्म आणि विश्वास ह्याच्याबद्दल तुम्ही काय मत आहे? सगळ्यात अगोदर तर धन्यवाद, तुम्ही इथं बोलण्याची संधी दिली मला. कारण कसं आहे की तरुणांना जास्त करून कुठे बोलण्याची संधी मिळत नाही. कारण की वय आणि अनुभव याचं लोक फार म्हणजे हे लावतात की जेवढं वय जास्त तेवढा अनुभव जास्त असेल, पण कदाचित असं नसतं. आणि प्रत्येकाचे अनुभव प्रत्येकाकडे असतात. फक्त एवढं आहे की विषय वेगवेगळे असू शकतात. कोणी समजा सायकल दुकानात काम करत असेल तर त्याला सायकलबद्दल खूप नॉलेज असेल, कोणी कारमध्ये असेल त्याला कारचं खूप नॉलेज असेल. जसं एखादा डॉक्टर आहे, हार्ट स्पेशलिस्ट वेगळा, माइंडचा वेगळा. पण तुम्ही माइंडवाल्याला हार्टचे प्रश्न विचारले तर कदाचित थोडेफार प्रश्नांचे उत्तर देईल, पण पूर्ण देऊ शकत. सो त्याच पद्धतीने अनुभव असतात. आणि तुम्ही जे आपल्या याच्या अगोदर बोलणं झालं होतं त्यानुसार तुम्हाला वाटलं की हो माझ्याकडे ते अनुभव आहेत कदाचित, त्यामुळे तुम्ही मला इथं बसवलं. सो त्यासाठी अगोदर धन्यवाद. तर तुम्ही जसा प्रश्न विचारला की श्रद्धा, अंधश्रद्धा, विश्वास या गोष्टींचं काय, किंवा आजकालची पिढी जी आहे सायन्सच्या हिशोबाने बघणारी पिढी ही कदाचित काही गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. भरपूर साऱ्या गोष्टी ज्या आपण म्हणतो की परंपरेने चालत आलेल्या गोष्टी आहेत त्यांच्यावर लोक विश्वास ठेवत नाही. सो त्यामधून मी सुरुवात करतो अगोदर तर की भरपूर सारे लोक असे आहेत, म्हणजे आजकालची तरुण पिढीच अशी आहे, त्यांना असं वाटतं की भक्ती हा विषय किंवा श्रद्धा हा विषय हा अडाणी लोकांचा विषय, किंवा ज्यांना समजत नाही. आपण म्हणतो ना की बाटलीत उतरणं सोपं आहे, त्या लोकांना तशा गोष्टी वाटतात, पण तशा नाही आहे. कारण की जेव्हा तुम्ही खूप सारा विचार करता, त्याच्यामध्ये जातात, त्याच्याबद्दल तुम्ही अनुभव घेतात, विचार करतात की अरे ही गोष्ट का घडते, जेव्हा त्याच्या पाठीमागचा व्हाय म्हणजे का तुम्ही शोधतात ना, तेव्हा तुम्हाला याचे उत्तर मिळतात. जसं की आता उदाहरण द्यायचं म्हटलं, जे परंपरेनुसार आधुनिक आपल्या गोष्टी चालू आहेत, ज्यामध्ये आपलं एक उदाहरण आपण अगोदर घेतलं होतं ते म्हणजे हे की तुळशीचं. आता घरासमोर तुळशी असावी, घराला उंबरा असावा, घरातून बाहेर जाताना शिंकू नये, अगर दरवाज्यात शिंकलं तर पाणी टाकावे, रात्रीचे नख कापू नये, जेवताना पाणी पसरवावे, असल्या या गोष्टी. आता तरुण पिढीला विचारलं याचा अर्थ काय, यार काय नाही, तेव्हा बस करायचे. पण त्याच्या पाठीमागे सायंटिफिक रिझन आहे. जसं की पहिलं आपण म्हणतो तुळशीचं रिझन हे, तुळशी खूप औषधी गोष्ट आहे. ठीक आहे, भरपूर साऱ्या गोष्टींमध्ये वापरली जाते. तुळशीचा चहा बनवतो, तुळशींच्या मंजुळांचा चहा बनवतो, काढा बनवला जातो. त्याच्या व्यतिरिक्त घराच्या समोर लावण्याचा उद्देश म्हणजे हे की तुळशी ही अशी एक वनस्पती आहे जी 24 घंटे ऑक्सिजन देते, घरामध्ये ऑक्सिजन ये जा करत असतो. दुसरं म्हणजे असं दारात आपण जाताना शिंकलो, दारामध्ये आपण जेव्हा शिंकतो, आता आपण मायक्रोस्कोपने बघितले की हा बाबा बॅक्टेरिया नावाचा काहीतरी प्रकार असतो, पण हे आपल्या पूर्वजांना अगोदरपासून माहिती होतं आजार कसे पसरतात, काय पसरतात. जर दरवाजातच आपण शिंकलो तर त्यातले सगळे किटाणू जीवाणू घरात येतील, त्यामुळे तिथं पाणी टाका, यानेकरून ते शुद्ध करा, निंबाच्या पानाने हे करा, त्यांचा धूर करा, भरपूर साऱ्या अशा गोष्टी आहेत. सो त्या गोष्टी वापरल्या जातात, त्यानुसार आपण आता करत असतो. त्याच्या व्यतिरिक्त रात्रीचे नख कापणे, जेवण करताना ताटावर पाणी ओवाळणे. पाणी ओवाळण्याचं कसं, अगोदरचे जे घरं होते ते जुन्या काळातले शेणाने सारलेले घरं असायचे, त्यात छोटे छोटे किडे, रात्रीच्या दिव्याच्या प्रकाशात येणारे किडे, कंदिलाच्या प्रकाशात येणारे किडे असायचे. ते जेवणात डायरेक्ट पडू नये आणि ते चालवून रेंगाळून त्याच्यात येऊ नये, म्हणून आपण पाण्याची एक छोटीशी वर्तुळ करायचो, जेणे थ्रू ते आतमध्ये ताटामध्ये येऊ नये, त्यासाठी आपण करायचो. मग अशा काही गोष्टी तुम्ही खरंच डीप विचार केला तर त्याचे तुम्हाला कारण सापडतात, आणि ते कारणासोबत त्याला विश्वास ठेवण्याची पण रिझन सापडतं तुम्हाला की हा यार ही गोष्ट असू शकते, आपण विश्वास ठेवू शकतो. असं तुमच्या आजूबाजूला असे काही तुमच्याच वयाचे असे काही मुलं आहेत का तुमच्या पाहण्यातले वगैरे? आपण खूप मोठमोठे उदाहरण नाही घेत, जे आपण टीव्ही मध्ये, सोशल मीडियामध्ये बघतो, न्यूज चॅनल बघतो. ठीक आहे, त्यांनी तर केलेत, आपण त्यांच्याबद्दल अभिनंदन त्यांनी ते केलं, आपण त्यांचं कौतुक करू. पण काही असे सुद्धा आहेत की तळागाळातले पण असे तरुण आहेत, त्यांचं सुद्धा कौतुक होतं. तर असं आहेत का कोण की जे अध्यात्म करता ह्या सर्व गोष्टी करतात, त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडतात? त्यांचं एखादं तसं उदाहरण आहे का तुमच्याकडे? बघा, त्यांचे उदाहरण म्हणताल ना, तर मी खेड्यातून येणारा मुलगा आहे. छोट्याशा रावळगाव सारख्या गावामध्ये राहतो मी. गावाची लोकसंख्या फार कमी आहे.
तर गाव मला खूप आवडतं आणि त्याचं रिझन हे आहे की गावामध्ये ना मंदिरांचा घंटेचा आवाज, सकाळी उठल्यानंतर तुम्हाला मंदिरामध्ये आरतींचा आवाज, घंटेंचा आवाज, शंखांचा आवाज, इथून तुमची सकाळ होते. ठीक आहे, अर्ली मॉर्निंग तिथून होतं. बघा, जसा वाण असेल तसा गुण होतो, आपण जसं म्हणतो ना, डवळ्याचा गुण पवळायला लागतो, तसं हे सगळं संगतीचा असर आहे. तुम्ही जशा लोकांसोबत राहतात तुम्ही तसं होतात. तुम्ही जर सकाळी उठल्या उठल्या तुमच्या कानावर हरिपाठ पडत असेल तर तुमची उत्सुकता त्यासाठी लागेल. पण तुम्ही सकाळी उठल्या उठल्या तुमच्या जर कानावर डीजेचे गाणं वाजत असतील किंवा वेगवेगळे नवीन आलेले मूवीजचे रॅप आणि वेगवेगळ्या ज्या काय आजकाल तरुण पिढी बघते त्या गोष्टी ऐकत असेल तर तुम्ही त्यांच्याकडे जास्त वळले जातात. डिपेंड ऑन तुम्ही कोणत्या लोकेशनला राहतात. ठीक आहे, आता बघा, जर गावाकडनं तुम्ही येत असाल किंवा गावाकडे तुम्ही अशा गोष्टी ऐकलेल्या असाल तर त्याचा प्रभाव मुलांवर जास्त असतो. आता भरपूर आपण जेवढे पण आपले म्हणजे भारत हा देश कृषीप्रधान देश आहे आणि कृषीप्रधानमध्ये तर महाराष्ट्रात तर खूप जास्तच आहे. आणि त्यामध्ये पण असं होतं की लोकांच्या घरी भक्ती आणि अध्यात्म याचा अगोदरपासूनच असतोच. ठीक आहे, प्रभाव असतो. आणि त्याच्यामध्ये सुरुवात अशी होते की तिथून त्यांना हळूहळू ह्या गोष्टी लागतात. त्यानंतर मध्ये शहरामध्ये, समजा माझ्यासारखा व्यक्ती शहरात आला तर गावाकडे जेवढा वेळ मिळत होता शहरामध्ये आल्यामुळे कॉलेज झालं, क्लासेस झाले, जॉब झाला किंवा इतर कुठले बिझनेस वगैरे काय का असो, त्यामध्ये माणूस गुरफडून जातो. कदाचित त्याला तेवढा वेळ आरती करायला, भजन म्हणायला, एखाद्या प्रोग्राममध्ये जायला कदाचित एवढा वेळ मिळत नसेल. त्याचे नवीन मित्र बनतात, मैत्रिणी बनतात, लाईफस्टाईल चेंज होतं, त्याच्या कॉलेजच्या आणि जॉबच्या नीडनुसार त्याला वागावं लागतं. बट नाही जास्त काही मॉर्निंगला तुम्ही सकाळी उठून नाही जास्त काही एक सकाळी तुमचं जे काही दैनंदिन तुम्ही आवरतायत, दात घासतायत, आंघोळ करतायत, तुम्ही एक बाजूला कुठेतरी हनुमान चालीसा लावून दिली, ती ऐकत बसलात. किंवा तुम्ही तुमचं घरापासून जॉबपर्यंत जाण्याचा डिस्टन्स आहे, तुम्ही बसमध्ये बसलात, कानात हेडफोन लावला, हनुमान चालीसा लावली, शनी महाराजांचं काही लावलं किंवा कुठलंही तुमचे ज्या कोणत्या देवामध्ये श्रद्धा असेल तुम्ही तेवढा पण थोडा वेळ दिला तर तुमच्यासाठी बेटर होईल. आणि या पलीकडे पण जाऊन तुम्ही नाही जास्त काही मॉर्निंगला उठून फक्त 10 ते 15 मिनिटं फक्त तुम्ही हे केलं ना, तर काही 10 मिनिटं मेडिटेशन सुद्धा केलं ना, ते सुद्धा तुमच्या माइंडसाठी खूप रिलॅक्सेशन असेल. ठीक आहे, म्हणजे माझं पर्सनली सांगतो, सातारकर महाराजांचा जो हरिपाठ आहे, सातारकर महाराजांचा हरिपाठ झाला किंवा विठ्ठलाची जी आपली जुने भक्तिगीत आहेत ते ऐकल्यानंतर मला अचानक एकदम शांत वाटायला लागतं. कदाचित हा माझा मेडिटेशन करण्याचा प्रकार असेल. म्युझिक मला खूप शांत करतं. मला कधी वाटलं ना मी खूप स्ट्रेसमध्ये किंवा मला खूप कसं तरी होतंय, मी सगळं बाजूला ठेवतो, आपलं सातारकर महाराजांचं लावून देतो किंवा मग आपले जुनेचे भक्तिगीतं होते विठ्ठलाचे ते लावतो किंवा मग एक मराठी गाणे लावतो, हिंदी लावू शकता, इंग्लिश लावू शकता. मी भरपूर भाषांमध्ये गाणे ऐकतो, मी तमिळ पण ऐकतो, मी मल्याळम ऐकतो, मी बेंगॉली, उडिया, मला जिथं म्युझिक वाटेल. कारण की माझं असं म्हणणं आहे की म्युझिक हे त्यामध्ये एक वेगळी लँग्वेजच आहे म्युझिक स्वतःहून. सो तुम्हाला जिथं ती शांत करेल तुम्ही ते ऐकू शकता. भक्ती करणं किंवा श्रद्धा ठेवणं म्हणजे खूप मोठ्याच गोष्टी करा असं काही नाही. छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्ही त्या गोष्टी करू शकतात. जसं आपण बोललो की सकाळी उठून तुम्ही ह्या गोष्टी करा. नाही जास्त काही तुम्ही दिवसभरामध्ये तुम्हाला 5-10 मिनिटं भेटला, थोडं शांत व्हा, आठवा, या गोष्टी पण केल्या भरपूर झालं तुम्हाला. तर अगोदरच्या काळामध्ये बघा मुलांची नावं कशी होते, राम, श्याम, कृष्णा, कान्हा. आता आपल्याला वाटतं अरे काय नावं ठेवले ते बाबा, सकाराम, शांताराम. ठीक आहे, पण याच्या मागे त्यांचं लॉजिक काय होतं माहिती आहे का, की बघा आपल्याकडे आपल्या भारतामध्ये म्हणा आपल्या याच्यामध्ये नामस्मरणाला खूप मोठं आहे नाव आहे. ठीक आहे, तुम्ही जर इस्कॉन टेम्पलला जात असाल तिथं पण तुम्ही गेल्या गेल्या तुम्हाला माळा देतात की बाबा चॅन्टिंग करा, हरे रामा हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण. तुम्ही सेम प्रेमानंद महाराजांना जर तुम्ही सोशल मीडियावर बघत असाल ते पण एकच सांगता की बाबा राधा 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 राणी राधा राणी तुम्ही नाम जप करा. कुठलाही प्रॉब्लेम तुम्ही त्यांना सांगितला ते त्याला एक पर्टिक्युलर सोल्युशन देणार, त्याच्यासोबत एक गोष्ट ऍड करणार ती म्हणजे काय, राधा नाम जपो, राधा राणी का नाम जपो, सब ठीक हो. तसं अगोदरचे लोक नावं ठेवायचे. त्याचा उद्देश हा होता की दिवसभरामध्ये असं तर आपली भक्ती होत नाही बाबा, किंवा जेवढी होते त्यांना वाटलं की अजून करायची, त्या हिशोबाने मग मुलांचे नाव असे ठेवायचे जेणेकरून दिवसभरामध्ये नाही जास्त काही त्यांनी 10 वेळा तरी मुलाचं नाव घेतलं, अरे राम इकडे, अरे राम इकडे, अरे श्याम इकडे, अरे कृष्णा, अरे कान्हा, अरे देवाचं नाव घेतलं जायचं. विचार करा त्या माणसाच्या आयुष्यभरात किती वेळा देवाचं नाव घेतलं जाईल. सेम गोष्ट आहे जसं संत सावता महाराज म्हणायचे की कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. सेम शेतकऱ्यांचा हाच प्रकार होता किंवा अगोदरच्या लोकांचा हाच प्रकार होता की नावं असे ठेवा जेणेकरून भक्तीच्या भक्ती होईल आणि मुलगाही तसा निघेल. आता एवढ्या कॉम्पिटिशनच्या जमान्यामध्ये लोक त्यांच्या करिअरकडे फोकस करतात, मग ते करायचं सोडून ते अध्यात्माकडे जाणं, हे खरं त्याच्यामध्ये बेनिफिट्स आहे का एवढे? बघा आता अध्यात्म हा फार विषय वेगळा आहे आणि बेनिफिट म्हटल्यानंतर बघा आता 2 गोष्टी येतात याच्यामध्ये. पहिली गोष्ट म्हणजे हा की अध्यात्म जाणं न जाणं. ठीक आहे, अध्यात्म अशी गोष्ट नाही की तुम्ही ही सोडून द्या फक्त अध्यात्म त्या. ठीक आहे,
जसं तुम्ही डे टू डे लाईफमध्ये जगतात आणि तुम्हाला वाटलं का तरी आता जिम लावावी, मग तुम्ही सगळं सोडून जिम नाही लावत, तुम्ही सगळ्याला सांभाळून जिम लावतात. ठीक आहे, किंवा तुम्हाला वाटलं यार मला आहे ना, मी आता सगळं करतोय पण मला आहे ना गिटार वाजवायची शिकायची आहे, मग तुम्ही सगळं सोडता, शाळा कॉलेज वगैरे, मग गिटार वाजवायला नाही. तुम्ही जे काय करता ते करतात. सॅटर्डे संडे काहीतरी तुम्ही क्लासेस शोधतात, किंवा खूपच तीव्र इच्छा असेल तर संध्याकाळी बाबा अर्धा तास 1 तास कुठेतरी ऑनलाईन क्लासेस यूट्यूबला, आणि नाहीच पर्याय तर ॲट द एंड आपलं यूट्यूबला आपण शिकतो. ज्या पद्धतीने आपण ह्या सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करतो ना, त्याच पद्धतीने आपल्याला भक्ती करायची आहे किंवा अध्यात्माकडे वळायचं आहे. आणि खरं त्याचे खूप बेनिफिट आहे. बेनिफिट म्हणजे काय माहिती आहे का, आपले संत तुकाराम महाराज म्हणतात की जगी सर्व सुखी असा कोणीच नाहीये. ठीक आहे, आणि मनाची शांती ही सगळ्यात मोठी शांती आहे. ठीक आहे, तुमच्याकडे करोड रुपये पण तुमचं मन शांत नाहीये, तुमच्याकडे स्टेबिलिटी नाहीये, तुम्हाला माहितीच नाही कुठं आहात तुम्ही आणि काय चाललंय तुमच्या आयुष्यामध्ये, काहीच अर्थ नाही त्या गोष्टीचा. तुम्ही बघा, म्हणजे माझा अनुभव सांगतो मी. माझ्या गावाकडे जे लोक आहे ना 300-400 रुपये रोजाने कामाला जातात ना, ते जे लोक दिवसाला 1000 रुपये 10,000 रुपये 15,000 रुपये लाख रुपये कमवतात, त्यापेक्षा ते कितीतरी खुश आहे. ठीक आहे, आता मी गावाकडे होतो, मला गाड्या कोणत्या माहित होता, स्प्लेंडर, होंडा, शाईन, युनिकॉर्न. इथं आल्यानंतर कळलं अरे हयाबुझा नावाची पण गाडी आहे, BMW नावाचा पण प्रकार असतो, मर्सिडीज नावाचाही प्रकार आहे, आणि तो एवढ्याला भेटतो. माणसाच्या अपेक्षा वाढल्या की त्याची जी हॅपीनेस आहे ना ती कमी होते. ठीक आहे, आता तुमच्याकडे नोकियाचा छोटा मोबाईल असेल अगोदर, जेव्हा तुम्ही स्क्रीन टच घेतला तुम्हाला फार आनंद झाला असेल, पण त्या स्क्रीन टच सोबत अजून नवीन लेटेस्ट आला, तुम्हाला वाटलं हाही घेतला पाहिजे. तुमच्याकडे नोकियापेक्षा बेटर आहे, तुम्ही ते नाही बघितला. तुम्ही म्हणजे आता समजा तुमचं एक घर आहे पत्र्याचं, तुमच्या बाजूला एक झोपडी आहे आणि तुमच्या ह्या बाजूला एक महल आहे. तुम्ही महल कडून बघता, अरे यार आपलाही महल पाहिजे होता, पण तुम्ही झोपडीकडे नाही बघत, अरे त्याची झोपडी आहे, पाऊस पडला त्याच्या घरात पाणी येतं, ऍटलीस्ट आपल्या इथं छप्पर तर आहे, पत्रे तर आहेत. माणूस सॅटिस्फाईड राहायचं विसरून जातो. अध्यात्म आपल्याला ह्याच गोष्टी शिकवतो. मी म्हणत नाही की महलाचे स्वप्न बघू नका, डेफिनेटली बघा, कष्ट करा आणि ते मिळवा, पण फक्त बघूनच अरे नाही हे आतून जळू नका. त्याच्यासाठी मार्ग शोधा, काम करा आणि ते अचीव करा, याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. ठीक आहे, आता अजून एक प्रश्न झाला त्याच्यामध्ये की अध्यात्म अजून कसा काम करतो तुम्हाला सांगतो. आजकालची जेनजी पिढी आहे, आता मी 6वी-7वीची काही मला मुलं भेटतात किंवा इथं खाली वगैरे असतात, क्लासेस आहे बाजूला, सर त्यांचं एक दिवशी मी बोलणं ऐकत होतो आणि त्यांच्याकडनं मी डिप्रेशन सारखा शब्द ऐकला. ठीक आहे, पॅनिक अटॅक्स, डिप्रेशन, हे जड शब्द त्यांच्याकडनं ऐकले. म्हणजे वय वर्ष 26 मध्ये सुद्धा मी कधी पॅनिक अटॅक हा शब्द ऐकला नव्हता. जेव्हा मी पुण्यामध्ये आलो वगैरे, मग तेव्हा कळलं अरे बापरे, पॅनिक अटॅक नावाचा काही प्रकार असतो, डिप्रेशन नावाचा काही प्रकार असतो. ज्याला आपण म्हणायचं ना हा ठीक आहे जे होईल ते बघितलं जाईल, त्यांच्याकडे तसं नाही आहे. त्यांचं म्हणणं अरे बापरे मी खूप डिप्रेशनमध्ये आई, तुम्हाला सांगू नको, हे करू नको, ते करू नको, आणि एवढ्या लेवलला म्हणजे काहीतरी वय आहे त्यांचं, काहीतरी डिप्रेशन. हे वय खेळणं बागडण्याचं, उन्हाळ होण्याचं, जगण्याचं, फ्री होण्याचं वय, पण एवढं प्रेशर त्यांच्यावर लादलं गेलंय की ते याच्यात जातात. ह्या गोष्टी कदाचित अध्यात्म, शांती, छोट्या मोठ्या गोष्टी ऐकल्या, जुन्या काळातल्या ज्या गोष्टी आपण ऐकतो, रामायण, महाभारत, ह्या गोष्टीतून आपल्याला कदाचित प्रेरणा मिळू शकते. या गोष्टी तुम्ही गोष्टी म्हणून ऐका, मी म्हणत नाही त्याच्यावर ट्रस्ट ठेवा की खरं होतं खोटं होतं, हा एक वेगळा विषय. तुम्ही गोष्टी म्हणून ऐका. जर एक व्यक्ती असं काही करू शकतो तर आपणही करू शकतो. जसं वॉल्ट डिझनी म्हणायचे, इफ यू कॅन ड्रीम इट यू कॅन अचीव इट. तुम्ही स्वप्न अगर बघू शकता तुम्ही अचीव करू शकतात. त्या हिशोबाने तुम्ही स्वप्न बघा की हा यार मला यातून इथं जायचंय, तिथून तिथं जायचंय, आणि त्या दिशेने जा. हे डिप्रेशनमध्ये जा आणि टेन्शन घ्या, हे करा ते करा, हे त्याचा मार्ग नाही आहे. तुम्ही मग अशी डिप्रेशनमध्ये बोलाल की छोटे मुलं सुद्धा डिप्रेशनमध्ये झालेत, मग त्याचं सोल्युशन म्हणजे कुठल्या चुकीच्या मार्गावर जातात, मग ते काय म्हणाल तुम्ही, काय सोल्युशन सांगाल, चूक कोणाची नक्की ह्याच्याबद्दल? बरोबर आहे. बघा, डिप्रेशन सुरू होतं कन्फ्युजन पासून. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट असते अपेक्षा. एक्सपेक्टिंग मच हर्ट सो मच असं म्हणतात. खूप साऱ्या अपेक्षा ठेवल्याने त्या पूर्ण झाल्याने माणसाला खूप त्रास होतो. काही लोक त्याला झेलू शकतात, काही लोक झेलू शकत नाही. जे झेलू शकत नाही मग ते काय करतात, वेगवेगळ्या व्यसनांच्या आहारी जातात. दारू, सिगरेट किंवा इतर काही वेगळे व्यसन असतील, काही असू शकतात, वेगवेगळे लोक जातात. ठीक आहे, जसं वपू काळे वपुर्झा नावाच्या बुकमध्ये म्हणतात की अस्थिर माणसं तुम्हाला 2 ठिकाणी सापडतात, एक तर बारमध्ये किंवा दुसरं म्हणजे सिद्धिविनायकाच्या रांगेमध्ये. ठीक आहे, यांचा म्हणण्याचा त्यांचा अर्थ असा की जे लोक अस्थिर आहेत, जे डिप्रेशनमध्ये आहेत, त्यांना काहीच कळत नाही की काय करावं, त्यांची संगत त्यांना ह्या दोघांपैकी एका ठिकाणी घेऊनच जाते. ठीक आहे, पण दोघींपैकी एका ठिकाणी गेल्यानंतर सोल्युशन कुठं भेटतं आपण हे जाणून घेऊयात. दारूच्या दुकानात गेल्यावर किंवा बारमध्ये सोल्युशन मिळतं की देवाच्या दरबारात गेल्यानंतर सोल्युशन मिळतं. ठीक आहे, आता मी म्हणत नाही की बाबा देव खाली येईल आणि तुम्हाला सोल्युशन देईल, बट तुम्हाला तिथून मार्ग मिळू शकतात.
तुमचं मन शांत होऊ शकतं. तुम्ही चुकीच्या ठिकाणी चुकीच्या मार्गात जाण्यापेक्षा तुम्ही अशा ठिकाणी गेला, तुम्हाला वाटलं ना करून तुम्ही आज खूप डिप्रेस आहात, तुम्हाला काहीच कळत नाही की काय करावं, लाईफ कुठे येऊन पडलंय, जवळच्या कुठल्याही एका मंदिरात जिथं शांत वातावरण असेल तिथं जा, थोडा वेळ बसा, थोडा नामस्मरण करा. नाही करायचं तुम्ही फक्त शांत बसा, थोडं माइंड रिलॅक्स करा. बघा एक आहे ना, एक छोटासा क्षण असतो जो माणसाला डिस्टर्ब करतो आणि तो क्षण एवढा पॉवरफुल असतो, तो माणसाकडनं काही करून घेऊ शकतो. भरपूर लोक म्हणतात बघा, राग आला की पहिले 1 2 3 4 10 पर्यंत काउंट करा. तो क्षण तो असतो. मग त्या क्षणामध्ये तुमचा राग नाही, पण तुमचं इथं डिप्रेशन आहे. मग ते डिप्रेशनला शांत करण्यासाठी तुम्ही एखाद्या मंदिरात जा. नाही मंदिरात जाणं पॉसिबल लांब आहे, कानात हेडफोन लावा, चांगले देवाचे भक्तीचे किंवा तुम्हाला आवडणारे चांगले मराठी गाणे लावा किंवा हिंदी इंग्लिश तुमच्या आवडीनुसार गाणे लावा. थोडं शांत व्हा, रिलॅक्स व्हा आणि एक विचार करा, ठीक आहे जास्तीत जास्त काय होईल, काय होऊ शकतं जास्तीत जास्त. आता फॉर एक्झाम्पल, आता माझ्या एका मित्रामध्ये एक उदाहरण होतं. त्याचा जो एक मोठा भाऊ होता, तर शाळेमध्ये असताना त्याच्याकडनं सायकल हरवली आणि तो एवढा पॅनिक झाला, घरच्यांचं एवढं प्रेशर, तो 7वीत असताना घर सोडून निघून गेला, शाळेतनं आलाच नाही. ही रिअल स्टोरी, आलाच नाही. आणि आफ्टर सम इयर्स जेव्हा तो रिटर्न आला तेव्हा मग जॉब वगैरे काही ना काही धंदा पाणी करतो, तो आला. बट त्यानं एकच सांगितलं की त्या दिवशी जर मी घाबरलो नसतो आणि घरी येऊन सांगून दिलं असतं तर कदाचित एवढे वर्ष मी घरापासून दूर राहिलो नसतो, एवढा झटलो नसतो, एवढा तडफडलो नसतो, घरच्यांसोबत राहिलं असतं, दिवाळी दसरा अखाजी सारे सण सोबत केले असते, सुख दुःख सोबत बघितले असते. आयुष्याचा एवढा मोठा पॅच त्याने गमावला जस्ट बिकॉज ऑफ तो घाबरला. याच्यामध्ये कदाचित घरच्यांची चुकी असू शकते, घरच्यांनी एवढं त्यांना हेट करून ठेवलेलं असेल की, पण तुम्ही विचार करा काय त्याने जो विचार केला असता जास्तीत जास्त काय होईल. मारलं असतं घरच्यांनी, बोलले असते, चिडले असते, 8 दिवस महिनाभर ऐकवलं असतं, याच्या पलीकडे काय केलं असतं. 2-2.5-3 हजारची सायकल होती, 2 महिने तो स्वतः कामाला गेला असता. गावाकडे लोक जातात छोट्या मोठ्या गोष्टींना कामाला, गेला असता शेतात कामाला गेला असता, कपड्याच्या दुकानात किंवा कुठे गेला असता, केले असते त्याने पैसे वसूल, स्वतः कमवले असते, नॉलेज पण आलं असतं, पैसा घरच्यांना वाटलं असतं, पोरगा जिम्मेदार झाला. बरोबर. हाच एक सोल्युशन आहे की जास्तीत जास्त काय होईल हे उभं राहून तिथून विचार करून घ्या आणि मग पुढे जा. पण फक्त रागाच्या भरात किंवा टेन्शनमध्ये काहीतरी विचित्र निर्णय घेऊन काय बेनिफिट होतो, काय नाही होत. काय जाताल तुम्ही पहिली गोष्ट, तुम्ही जे काय कोणते काय व्यसन कराल ते काय फुकट होत नाही, ठीक आहे. हां ठीक आहे, पहिली सुरुवात ही फुकटच होते. कोणतरी मित्र म्हणतो अरे घेऊन बघ, करून बघ, काय नाही होत, काय नाही, ह्या गोष्टी असतात, ठीक आहे. पण त्याच्यानंतर तो पैसे लागतात, पैसा खर्च होतो, वेळ खर्च होतो, 4 लोक तुमची रिस्पेक्ट करत नाही, तुम्हाला त्या नजरेने बघतात, तुमचा वेळ जातो, तुमची मेंटल आणि फिजिकल हेल्थ खराब होते. बरोबर. भक्तीमध्ये असं काही नुकसान आहे का? नाही. काय होणार आहे? काहीच नाही. देवाच्या दरबारात गेलात, ठीक आहे, कधीतरी मंदिर लांब वाटलं, घराजवळच्या मंदिरात जा. मी नाही म्हणत तुम्ही देवाला नारळ वाहा, पेढा वाहा, फुल वाहा, काहीच गरज नाही. देव हा भावेचा भुकेलेला असतो, त्याला फक्त तेवढंच हवं असतं. तिथं जा, शांत देवाकडे बघा आणि या. भरपूर सारे मोठे संत होऊन गेले. आता शिर्डीचे साईबाबांचं उदाहरण घ्या. साईबाबांनी अख्खं आयुष्य भिक्षा मागून आयुष्य जगलं आणि आज लोक त्यांना सोन्याचं ताट, सोन्याची वाटी, सोन्याचं आसन, गरज आहे का त्यांना? नाही गरज. पण ठीक आहे, लोकांची श्रद्धा म्हणा किंवा काय म्हणा, लोक करतात. विषय तोच आहे, डिप्रेशनसारखा प्रकार अस्तित्वात नाही. हा फक्त आपण मनामध्ये बनवलेला ज्या गोष्टी असतात ना, मन कुठेतरी कळवळतं, माणूस आहे आपण, यार होणार आहे, राग दुःख समाधान सगळ्या गोष्टी आपल्याला फील होतात, आनंद फील होतो, त्याच पद्धतीने ती गोष्ट असते. पण तिला धरून बसलात तर मग नुकसान होऊ शकतं. खूप छान माहिती दिलीत आणि तुम्ही आम्हाला वेळ दिला, ह्या इथं आलात तर खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तुम्ही जे इथं आलात, ही मुलाखत घेतली त्यासाठी धन्यवाद. तसं बघा, मी गेले 7-8 वर्ष पुण्यामध्ये आहे. माझे काही एवढे काही चांगले अनुभव नाही आहेत, पण हां, या 7-8 वर्षामध्ये जे काय दुनिया बघितली, जे काय अनुभव घेतले, मी ते तुमच्यासोबत शेअर केले. आणि फक्त अनुभव म्हणून मी जेव्हा पुण्यामध्ये सुरुवातीला आलो, माझं कोणी मित्र किंवा नातेवाईक पुण्यामध्ये नव्हते, फक्त आलो तो कामाच्या शोधामध्ये, तेव्हा मी एकच ठरवलं होतं की पुण्यातला सगळ्या गोष्टींचा अनुभव घ्यायचा आहे. एकच बॅग असायची माझ्याकडे. मी पहिल्या 24 महिन्यामध्ये 18 रूम बदलले होते. पुण्याच्या प्रत्येक एरियात राहिलोय मी, फक्त अनुभव घेण्यासाठी. कारण की अनुभव, बघा, स्किल नाही आपल्याकडे, पण अनुभव आपण घेऊ शकतो. मग त्या अनुभवासाठी मी फिरलो आणि तिथून घेतलं. ह्या ज्या काही स्टोऱ्या ऐकल्यात, बघितल्यात, जाणल्या, त्या तिथूनच जाणल्यात. आणि भरपूर सारे पुस्तकं वगैरे मधून तिथून जे काय मला वाटल्या गोष्टी सांगण्यासारख्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या. कधी त्या पुरेपूर नसतील, काही लोकांना यामध्ये वाटू शकतं, 19-20 होऊ शकतात, पण डेफिनेटली आपण सुधार पण करूयात त्या गोष्टीमध्ये. आणि जर तुमच्या प्रेक्षकांना यामधून कुठलीही गोष्ट अशी वाटली असेल की हा यार ही युजफुल आहे, ही करण्यासारखी आहे, डेफिनेटली ती तुम्ही अप्लाय करू शकता. खूप छान. नक्की.
तुम्हालाही हा व्हिडिओ कसा वाटला असेल आणि याच्याबद्दल काय मत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला पण पुढे अजून कुठल्या विषयावर व्हिडिओ पाहायचे असेल तर तीही सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.